महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला आज कोल्हापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। लहानग्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कौसर इस्माईल बागवान यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन सदिच्छा भेट घेतली। यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या। या प्रसंगी शिवसेना महायुतीच्या नगरसेविका रेखा उगवे, माधुरी वटकर, सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान, माजी नगरसेवक महेश वासुदेव, व्हाईट आर्मी संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे तसेच साजिद विजापुरे, उमर बागवान, संकेत पोवार, शफीक मुल्ला यांच्यासह मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर इस्माईल बागवान यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दरवर्षी वाढणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असा संदेश दिला। महाराष्ट्र शासन वृत्त महाराष्ट्र जिल्हा परिषद पुणे येथे आयोजित केलेल्या इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्ण शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। या परीक्षेसाठी प्रतिसाद चांगला मिळतो म्हणून आम्हाला आनंद आहे। शहरात विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून शिष्यवृत्ती परीक्षेबाबतचा वाढता कल शिक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक चित्र दर्शवत आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।